सत्तेत राहण्याचा सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला पक्ष म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष। मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षानंतर आता शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांसंदर्भात सुद्धा विविध राजकीय चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। त्यातच खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एका वक्तव्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटलेलं आहे। तर नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गोटामध्ये पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। अमोल कोल्हे यांचं हेच ते वक्तव्य राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीच्या चर्चा पुन्हा जिवंत करून गेलाय। आमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या शरद पवार यांच्या विश्वासाचा फुगा फोडणारं हे वक्तव्य त्यांच्याच विश्वासू फळीतून आल्यानं भुया उंचावलंय। राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात अशी मोठ्या प्रमाणात मीडियाचे त्याला काय अडचण नाही, आमचा एक सुद्धा राहणार नाही। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। अमोल कोल्हे यांनीच याच वक्तव्यात फडणवीसांचा इन्फ्रामॅन असा उल्लेख करत कौतुकही केलं होतं। मात्र राजकारणात कुजबूज सुरू झाल्यानं त्यांनी लगेच शब्द फिरवले। या चर्चा केल्या जातात, घडवल्या जातात, त्याची काही कारणं जर तुम्हीच खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यातलं एकही सबळ कारण मिळणार नाही। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, इतकी स्वच्छ स्पष्ट भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या खासदारांची आहे। आणि त्यामुळे अशा कुठल्याही वावड्या असतील, चर्चा असतील, याविषयी स्वतः आदरणीय पवार साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर त्यावर इतर चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही। खासदार सुप्रिया सुळे यांनीही सारवासारव करत 8ही खासदार एकत्र आहोत आणि एकत्र निर्णय घेऊ असं सांगितलं। आम्ही 8 खासदार कालही एकत्र होतो, आजही आणि उद्या आहे। आणि बाबा आत्रामांकडे 5 खासदार कोण आहेत ह्याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं। एवढं काय, जर येणारच असतील 5 बाबा आत्रामांकडे तर बाबा आत्रामांनी 5 नावं सांगावी, कुठले 5 आहेत। मी त्यांच्याबरोबर कुठेही बसायला चर्चेला तयार आहे। मग बाबा आत्राम मला का घेत नाहीयेत, मला का सोडतायत? बाबा आत्रामांनी माझ्याशी पण बोलावं। 5 कशाला, 8च्या 8 येऊ। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सारं काही आलबेल दिसत असलं तरी राजकारणातली घुसळण पाहता ही वादळापूर्वीची शांतता असू शकते। पवारांच्या राष्ट्रवादी समोर कोणते पर्याय? एनडीए मध्ये थेट सहभागी होणं, दोनही राष्ट्रवादींचं विलीनीकरण, विरोधात राहून मुद्द्यानुसार सरकारला साथ। ऑपरेशन टायगर नंतर शिंदे ऑपरेशन तुतारीच्या तयारीला लागतील अशी चर्चा आहे। पवारांच्या खासदारांची शिंदेसोबत जवळीक असण्याचीही काही राजकीय कारणं आहेत। पवारांच्या खासदारांना शिंदे का प्रिय? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मराठा नेतृत्वाची प्रतिमा। एकनाथ शिंदे सध्याच्या राजकारणातला मोठा मराठा नेतृत्व। शिंदे यांची कार्यकर्त्यांशी सातत्यानं संपर्कात राहण्याची शैली। सहकारातील अनेक नेत्यांना सत्ताधाऱ्यांशी समन्वय ठेवण्याची गरज। काही काळापूर्वी शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षासोबत विलीन होऊन सत्तेमध्ये बसणार अशा चर्चा होत्या। त्यानंतर शिंदेच्या ऑपरेशन तुतारीच्या चर्चा सुरू झाल्या। पण अर्थात सत्तेशी जोडलेले पर्यायच असतील तर तिथे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा शब्द अंतिम असेल। पण शरद पवार सत्तेबाहेर राहून सत्तेसोबत राहण्याचा सारी पाठही मांडू शकतात, कारण राजकारणात काहीही शक्य असतं। त्यामुळे आता त्यांचा पक्ष सत्तेमध्ये जातो की सत्तेच्या छायेमध्ये राहतो की थेट विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांना नडतो हे पाहावं लागेल। शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।